मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नोरा फतेहीच्या मर्सिडीज कारला नशेत असलेल्या कार चालकाने जोरदार धडक दिल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नोरा फतेही ही आपल्या टीमसोबत कारमधून प्रवास करत असताना एका भरधाव कारने तिच्या मर्सिडीजला मागून धडक दिली। अपघात इतका जोरदार होता की काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली। अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता धडक देणारा कार चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध नशेत वाहन चालवणे आणि बेदरकार वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात नोरा फतेहीला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही, मात्र खबरदारी म्हणून तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर नोरा फतेहीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे। तिला किरकोळ दुखापत आणि धक्का बसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर नोरा फतेहीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, "मी सुरक्षित आहे, सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद" असे सांगत दारू पिऊन वाहन चालवू नका, स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालू नका असा संदेश दिला आहे। दरम्यान या घटनेनंतरही नोरा फतेहीने आपले नियोजित कार्यक्रम रद्द न करता पुढील कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून अशा निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकतो हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे।